चंद्रपूर महानगरपालिकेचा 2025-26चा सुधारित आणि 2026-27चा अंदाजित अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलाय. स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त अकुनुरी नरेश यांनी हा अर्थसंकल्प मांडला. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासावर, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर आणि आर्थिक शिस्त राखण्यावर विशेष भर देण्यात आला. या अर्थसंकल्पावर सदस्यांनी सखोल चर्चा करत विविध सूचना मांडल्या. नगरसेवक विकास निधी 5 लाखांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता हा निधी 7.50 लाख रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली. मालमत्ता कराच्या फेरमूल्यांकनाला सदस्यांनी विरोध दर्शवला असून उत्पन्न वाढीसाठी पर्यायी मार्ग शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पट्टे वाटप प्रक्रिया गतिमान करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली. शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, पुतळ्यांचे सुशोभीकरण आणि मनपाच्या इमारती व गाळ्यांच्या भाडेदराचे फेरमूल्यांकन करण्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. याशिवाय रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा नागरिकांना केवळ इंधन खर्चावर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा अर्थसंकल्प सदस्यांच्या सूचनांसह लवकर सर्वसाधारण सभेस मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.